आता सुधारला ह्या रे हा कडे हा काल त्याच्यात तू नेवाच्या एवढं काय का बोलू का नको कच्चा अजून त्या आपण होता जम्मू मी बोलत नाही हे तसं आपल्या अंगात पाणी होते का नाही माय बाप हो, एक शिवाजी महाराजाचं गीत सादर करतो, त्यानंतर एक प्लेटिंग सादर करतो. ऐका. हो
लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा, लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा. लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा, लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा. वीर बहादूर झाला अर्जन माझी आला, वीर बहादूर झाला जन माझी आला, घेऊन हाती तलवार मैदानी रडला, घेऊन हाती तलवार मैदानी रडला. वीर बहादूर झाला मैदानी लढला, वीर बहादूर झाला मैदानी लढला, घेऊन हाती तलवार मैदानी लढला, घेऊन हाती तलवार मैदानी लढला. जिजाईच्या पोटी जन्माची आला, जन्म घेऊन राज उतार केला, जन्म घेऊन उतार केला, उतार केला. जिजाईच्या पोटी जन्माची आला, जन्म घेऊन नवा इतिहास घडविला. नाही केली कधी स्वतःची पर्वा, नाही केली कधी स्वतःची पर्वा. शिवाजी महाराजाचं नाव ठेवण्यात आलं ते कोणावरून ठेवण्यात आलं? कोणत्या स्त्रीवरून त्याचं नाव ठेवण्यात आलं? पोरग आईच्या पोटी जन्माला येते पण तेच नाव ठेवत नाही, कोणत्या तरी कारणामुळे त्याचं नाव ठेवण्यात येते. आणि त्याचप्रमाणे या शिवाजी महाराजाचं नाव ठेवण्यात आलं. जिजाईने नाव ठेवलं का? जिजाईने नाव नाही ठेवलं, त्याचं नाव ठेवलंय शिवाईबाई. शिवाईबाईच्या नावावर त्या शिवाजी महाराजाचं नाव ठेवण्यात आलं. जिजाईच्या नावावर त्याचं जिजा मातेच्या नावावर त्याचं नाव आहे का?
नाही आहे. म्हणून माझे शब्द आहे आणि मी हे स्वतः लिहिलेलं गाणं आहे. चुका होतील मला समजून सांगा, मी आत्मसात करीन. नाही केली कधी अरे स्वतःची पर्वा. त्याने स्वतःची पर्वा केली का? नाही केली. स्वतःची पर्वा नाही केली, परिवाराची पर्वा नाही केली, त्यानं सगळ्या जनतेची पर्वा केली. म्हणून आपण या ठिकाणी समतेने विषम ठेवून आपण जीवन जगत आहोत. समानतेने जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. समजलं की नाही? हे महापुरुषांचे विचार. हे महापुरुष नसते छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई भीमाई, जिजाई, अहिल्याबाई होळकर या जन्माला आला नसत्या तर आपल्याला इथं बसायची मुभा मिळाली नसती. म्हणून या सगळ्याच्या चारित्र्यावरती मी एक गीत बनवलेलं आहे, ऐका. नाही केली कधी स्वतःची पर्वा, शिवाईच्या नावावर त्याचं नाव शिवा, शिवाईच्या नावावर तो नाव शिवा. वीरबहादूर झाला मैदानी लढला, वीरबहादूर झाला मैदानी लढला. अरे वीर बहादूर झाला तो मैदानी लढला. त्याला स्वतःला जीवाची पर्वा नव्हती, मनाची चिंता नव्हती. मी मरीन, माझे आई वडील मरतील, तरी तो मैदानात लढला. महेता वीर बहादूर झाला मैदानी लढला. घेऊन हाती तलवार मैदानी लढला, घेऊन हाती तलवार मैदानी. चालू आहे. कारण आपली गरीब जनता काही बोलत नाही, कोणाला काही म्हणत नाही, म्हणून आपल्या डोक्यावर चढण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून त्याच्यावरती माझा शेर आहे. छत्रपती शिवरायाच्या नादी तुम्ही पडू नका, तलवारी ठेवल्या बाजूला हाती पकडण्यास मजबूर करू नका. अरे मान सन्मान मिळाला तुम्हाला त्यांच्यापासून, मग लढायचे कसे ते शिका राजगुरू भगतसिंग यांच्यापासून. सगळ्यांना लढण्याची ताकद नाही आहे. पहिले तुम्हाला त्याच्या जवळ जावं लागेल, शिका लागेल, त्यानंतरच तुम्हाला लढायची सक्ती येईल. समजलं की नाही? ऐका मित्र काय म्हणतो. छत्रपती शिवरायाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवरायाच्या जन्माचा शिवनेरी किल्ल्यावर झाला. म्हणून काय म्हणायचं आहे.
नावाने दुखत होत. याचा जन्म जिथं याला काहीतरी ठार करावा, याचा जन्म काय नाहीसा करावा, यासाठी ब्राह्मणाची किती वाटचाल होती. समजले की नाही? पण जिजमाता आणि शिवाईबाई हे कोणाला भेटले नाही. त्यांना मालूम होतं माझा वीर एकच जन्माला येईल पण तो लाखवाला समान करत. त्या जिजाईचं असं ध्येय होतं, पण आजकालच्या तशा करू शकत नाही. म्हणून काय म्हणतो, मूर्ती लहान पण कीर्ती महान. शिवाजी महाराज लहानच होते पण त्यांची कीर्ती किती होती. त्यांची कीर्ती त्या दुश्मनाला काय म्हणत होते, दुश्मन बनो मगर आपस के नहीं, अरे पुजारी बनो मगर यार हवस के नहीं. हे कोणाला म्हणत होते, शिवाजी महाराज. हा, त्या जीवा मानल्याला म्हणत होते, कारण की तो अफजल खानाच्या बाजूला होता. तो त्याला सांगत आहे, काय सांगत आहे, दुश्मन बनो मगर आपस के नाही, म्हणजे जवळच्याच माणसाचे दुश्मन बनायचे नाही. दुश्मन बनायचे तुम्हाला लढायचे तर आणि सीमेवर. तिथे तुमची ताकद आहे तर पाहू ना. हा, समजलं का नाही? हा, आमचे मोठे बंधू कनक मिनिक ट्रान्सपोर्ट गोपाल साठवणे, गोपालजी साठवणे यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. माझ्या मंडळ आभारी आहे, धन्यवाद. सध्याच लाखला शुक्रिया. ऐका मी पुढे काय म्हणतो, काम कसं होतं, बोलून दाखवायचं नाही पण करून दाखवायचं. बोलून दाखवायचं नाही, करून दाखवायचं. म्हणून आताच्या या लोकांमध्ये अशी मन पडली आहे, बोलण्यात तशा करून दाखव मग तुम्हाला शांतपणे सांगते. हा, फक्त बोलण्यानं होत नाही. आता शिवाजी महाराजांचं काम होतं, कसं होतं,
हुशारी आहे. मी काय असा बुद्धिवाला माणूस आहे का? बिनबुद्धीचा माणूस आहे का? म्हणून त्याबद्दल काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? गुरु पुरुषोत्तमाचे आणि बोलो ध्यानी धरा. माझ्या गुरुची माझ्यावर छाया आहे म्हणूनच ते मी ते चबर चबर करत आहो. हा, चबर चबर करण्याचं कारण माझं तेच आहे. माझ्या गुरुचा एवढा ताकद आहे. बापू मंगेश डरने की बात नाही. जसे शिवाजी महाराज होते, आंबेडकर होते, हा तसे सारखं आपलं काम ठेवायचं. तेव्हा तो तिरंगा लहरात आहे. माझ्या गुरुनं तिरंगा निशाण काढलं तर असंच काढलं असेल का? हा, आमच्या खांडेकर गुरुजीचे चेले असेच गरम बिलकुल हा ते पॅन्ट आहेत. चांगले चांगले थरात कापून जातात. हा त्याच्याशी तुझं घेतच नाही. काहून का? नाही नाही तो कसा आहे तो शाही आमचं कामच कसं राहते. म्हणून माझे गुरुवर काय म्हणतात? गुरु